त्या सर्पिणीनं साप पाहिला की तिला आनंद होतो का नाही बाबा? होतो का नाही? होतो ना. मग सापामुळे तिला का भीती वाटत नाही? आपल्याला काय वाटते? इथं मुद्दा आहे काय? आपल्याला त्या सापाविषयी प्रतिकूल ज्ञान असतं. कसं असतं? प्रतिकूल म्हणजे हा मला चावल, आणि त्या सर्पिणीला अनुकूल असतं हा माझा पती म्हणून ज्ञान असतं, म्हणून तिला आनंद होतो, आहे का नाही? महात्म्य सापाचं पण आहे काय? दंश केलं की तू काय करतो? प्रत्येक गोष्टीपाशी महात्म्य, प्रत्येक गोष्टीपाशी जगामध्ये जितक्या यावत निर्माण झालेल्या गोष्टी आहेत त्याच्या पाशी छोट्या मोठ्या प्रमाणात का होईना काय आहे? महात्म्य आहे. महात्म्य आहे, ठीक आहे. मग तुम्हाला काय सांगायचंय? आम्हाला संतांचं महात्म्य सांगायचंय, कारण त्यांच्या ठिकाणी सुद्धा महात्म्य आहे गड्या. आणि संतांच्या ठिकाणी आणखीन सगळ्याच गोष्टी ठिकाणी, देवाच्या ठिकाणी सुद्धा महात्म्य आहे महाराज. देवाच्या ठिकाणी आहे याच्यात नवल नाही, देवाच्या नावाच्या ठिकाणी देवापेक्षा जास्त महात्म्य. काय झालं? प्रसंग आहे रामायणामध्ये येतो. तुम्ही रामायणामध्ये श्रवण केलेलं असेल बरेचदा. सीताई साहेबांचं हरण झालेलं आहे. काय झालेले? हरण. मग डबल सीताई साहेब झाले का हरणच राहिले? ते झाले. सीताई साहेबांचं हरण झालं. जाऊ द्या, हे कळायला पण काय लागते? लाईट फुल लागते. किती व्होल्टेज लागत? 240. असं नाही. काय? सीताई साहेबाचं रावणानं हरण केलं. हरण केल्याच्या नंतर हनुमंतरायांनी शोध घेतला. हनुमंतरायांनी शोध घेतल्याच्या नंतर कुठे येतात आई साहेब? लंकेत. आणि लंकेत हे कळाल्याच्या नंतर लंकेतून परत हनुमंतराय आल्याच्या नंतर सगळ्याला सांगितलं, अरे बापा हो ऐका गड्या, आई साहेब कुठे आहेत? लंकेमध्ये. आणि मग लंकेमध्ये सगळेजण त्या याच्या शेजारी आले. कशा शेजारी? समुद्राच्या शेजारी. समुद्राच्या पलीकडे लंका आहे, रामेश्वरमच्या पलीकडून लंका आहे. तिथं आले. आल्याच्या नंतर रामप्रभूनं अनुष्ठान साधलेलं आहे, अनुष्ठान केलेलं आहे. समुद्रा रस्ता दे. समुद्र काही प्रसन्न व्हायना. शेवटी धनुष्याला बाण लावला आणि त्या समुद्रावर ताणवला. घेऊन प्रगट झाला. म्हणे देवा सांगा ना म्हणे काय पाहिजे तुम्हाला? काय नाही म्हणे, मला रस्ता पाहिजे. रस्ता पाहिजे. मग याकरता तुम्हाला काय करावं लागेल माहितीये का? तुम्ही काय करा, नल आणि नील हे विश्वकर्मेचे गतजन्मीचे पुत्र आहेत, त्यांच्या हस्ते सेतुबंधन करा. सेतू म्हणजे पूल तयार करा. पूल कसा तयार करते माहितीये का? एक इथं दगड टाकायचा आणि एकट्या पोरापाशी सेतू. दगडाला दगड लावायचा. वा, दगडाला दगड लावला की काय होतो? सेतू होतो. असं. मग सेतू तयार झाला की तुम्ही सगळी लंका त्या लंकेमध्ये घुसा. म्हणे काहीच हरकत नाही, काही हरकत नाही म्हणे देवा, आम्ही तसं करतो. समुद्राला म्हणे तसं करतो. मग देवानं चालू केलं महाराज. काय चालू केलं? म्हणे ऐका रे, आपलं धर्माचं कार्य, आपल्याला रावण मारायचा आहे, पलीकडे जायचंय. आहे का कोणी? माग कोणीच नाही राहिलं महाराज. ती खारुताई, हनुमंत, नल, नील, जामवंत, सुग्रीव, सगळी ती वानर सेना सगळेच विडले. मग ज्याच्या परीनं लहान असला की लहान दगड, मोठा असला की मोठा दगड. आता मला म्हणले 1 क्विंटलचा उचलन का? 35 किलो वजन माझं. इतकं नाही का कमी? बरं असू द्या. ज्याच्या परी त्याने उचलून ते काम करायचं. काय झालं माहितीये का? सगळेजण असं सेतुबंधन करू लागले. आणि सेतुबंधन करत असताना सगळेजण रात्रीच्याला विसाव्याला बसले. विसाव्याला बसल्यावर प्रभू रामचंद्राला वाटलं, अरे आपल्यासाठी किती जण कामाला लागले राव, हे सगळे. आपण त्याचं नावं घेत नाही कीर्तनात, सगळेच कामाला लागले ना. रामप्रभूला वाटलं मी पण रामाचे. त्यांना वाटलं किती जण काम करतात माझ्यासाठी. अरे यांच्यासाठी काही नाही, पण आपण पण काय, आपलं फुल ना फुलाची देतात ना सगळे सप्त्यामध्ये. या बाबा देतात ना, फुल ना फुलाची पाकळी आपण द्यावी. म्हणून काय केलं रामप्रभूनं? सकाळी उठल्याबरोबर म्हणे आता चला गड्या, आपण काय करू, थोडीशी मदत करू. जवळपासचे दगड होते एवढे उचललाय आपल्या, म्हणजे आता मनुष्यधारी होते ना भगवंत, नर अवतारात. दगड उचललेला आहे, समुद्रापाशी गेलेले आणि टाकला दगड, बुडाला ना. दगड बुडालाय म्हणे त्या समुद्राच्या लक्षात आलं नसेल टाकणारा कोण आहे. अरे माझ्या नावानं दगड तरले आणि स्वतः मी टाकायला तो बुडायला लागले. समुद्राच्या लक्षात आलं नसेल.
म्हणून दुसरा दगड घेतला. म्हणजे समुद्राच्या लक्षात यावं काय करावं. मग जसं खाकरून खोकरून दगड टाकला, जितक्या जोरात फेकला तितक्या जोरात दुसरा दगड गेला. तिसऱ्यांदा म्हणे काय बाबा समुद्र झोपला असं सकाळी काय झालं असं समुद्र झोपला असं. दगड तिसरा घेतला महाराज आणि तिसरा दगड घेतल्याबरोबर झालं काय माहितीये का. मग म्हणे आता खाकरून खुकरून नाही टाकायचा, गुपचूप नाही टाकायचा, सांगायचं याला मी इक्ष्वाकू वंशातला रघुकुलातला दशरथाचा पुत्र, रघुवंशातला असणारा मी दशरथाचा पुत्र प्रभू श्री राम म्हणतात मला, मी दगड टाकतोय. दगड घेतला आणि टाकला महाराज. तिसरा दगड बुडाला. मग देव इकडं तिकडं पाहायला लागले. कोणी पाहतंय का माझ्या इकडं तिकडं पाहिलं, माग फिरून पाहिलं, हे हात जोडून उभेच होते हनुमंत. अरे हनुमंत कधी आले म्हणे देवा पहिला दगड टाकला तेव्हाच आलो. म्हणे हनुमंता अरे मलाच कळाय ना हा दगड बुडालाय कस काय, कारण माझ्या नावानं दगड तरतात. हनुमंतराय म्हणले देवा आम्ही ते प्रेम खून जा